बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेने विम्याच्या पैसे वाटपाचा भव्य कार्यक्रम घेतला, ज्यात 965 कोटींचा पीक विमा मंजूर झाल्याचं जाहीर करण्यात आलं। मात्र काही शेतकरी प्रत्यक्षात जेव्हा बँकेत पोहोचले तेव्हा उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काहीच मिळालं नाही। आट्टेग्रामध्ये उद्घाटन झालं, चेक दिले, तेव्हापासून आम्ही चक्रा मारतो। 4-5 दिवस झालं तरी पैसे गेट लावून बंद करून ठेवली बँक। आम्ही पैसे दररोज येऊन चक्रा मारून जातो वापस। शेतकऱ्याची लई बेजारी व्हायला लागली। बेभरणाचे दिवस आहेत। स्लिप घेतात, पुन्हा रिटर्न करतात, काही जणांना वाटतात, काही जणांना म्हणजे पेमेंट नाही, पुन्हा उद्याच्या दररोज हे शेतकरी बँकेत येतात, रांगा लावतात, फॉर्मही भरून देतात, दिवसभर बँकेच्या बाहेर बसून राहतात। मात्र कधी बँकेतले पैसे संपले म्हणून तर कधी शाखाधिकारी बाहेर गेल्याचं सांगून त्यांना विम्याचे पैसे मिळतच नाहीयेत। 16 तारखेपासून चक्रा मारतो रोज, तर स्लिप बी भरलेली तर ते जमा नाही म्हणतात पुन्हा। आणि आता सध्या काय पेरणीचे दिवस आहेत, ह्या कुणाला उसने मागितले तरी उसने बी कुणी द्याय नाही, आणि रोज चक्रा मारून बेजार झालेले। पाऊस पडलेला आहे भरपूर, आणि बिये भरणाला खताला पैसे नाहीत ना, चक्रा मारून बेजार झालो तरी ती काही तर त्यांच्या गाठ बी पडत नाही, इतकी गर्दी, वाटप भरपूर होत नाही, बरोबर व्यवस्थित करीत नाही। सर्व शेतकरी एकाच वेळेस त्या शाखेसमोर गर्दी करायला सगळे, तर आम्ही त्यांना तेच आवाहन करतो, नम्र आवाहन, किंवा सर्वांनी त्या शाखेच्या नियोजनाप्रमाणे आज 2 गावं 4 गावं असे असतील सगळ्यांना मिळणार। आजच्या ऐवजी फक्त 7 दिवस वेळ लागेल ते मिळालं, पण प्रत्येकाला मात्र कॅश मिळणार आहे। 30 कोटी दररोज आम्ही कॅश पुरवठा उपलब्ध करलो सगळ्यांना। गेल्या 3 वर्षांपासून हुलकावणी देणारा मान्सून गेले काही दिवस जिल्ह्यात चांगलाच बरसला, त्यामुळे बहुतांश शेतकरी पेरणीच्या कामाला लागले। अशात बी बियाण्यांच्या खरेदीसाठी विम्याच्या पैशांचा मोठा आधार होणार होता। मात्र काही बँकांच्या अशा कारभारानं शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।